वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण आपला पॅराथायरॉइड ग्लँड घेतोय, विच इज अगेन अँड व्हेरी इम्पॉर्टंट SCQ. हा एक PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी पॅराथायरॉइड ग्लँड वरती क्वेश्चन येऊ शकतो. SCQच येईल, LAQ शक्यतोवर येणार नाही. तर आपल्याला फक्त SCQ पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय काय माहिती पाहिजे एवढंच आपल्याला इथं बघायचं आहे. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आपल्याला सगळ्यात आधी त्याच्या इंट्रोडक्शन बद्दल माहिती पाहिजे. सो व्हॉट डू वी नो अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड? तर आपल्याला बेसिकली माहिती पाहिजे की याची पोझिशन काय. इट इज लोकेटेड इन द बॉटम ऑफ द नेक अराउंड द पोस्टेरियर बॉर्डर ऑफ थायरॉइड ग्लँड. हे आपल्याला माहिती पाहिजे. लोकेशन रफली लोकेटेड इन द बॉटम ऑफ द नेक. Around posterior border of thyroid gland. त्यानंतर अजून काय माहिती पाहिजे. इट इज अ सेट ऑफ पेड एंडोक्राइन ग्लँड. काय? सेट ऑफ पेड एंडोक्राइन ग्लँड. त्यानंतर आपल्याला हॉर्मोन कोणतं सिक्रीट करतोय हे माहिती पाहिजे. व्हॉट इज द हॉर्मोन सिक्रीटेड बाय पॅराथायरॉइड ग्लँड? पॅराथॉर्मोन. आणि मग तुम्हाला वाटतं तर इन्क्रीज करण्यासाठी तुम्ही फर्दर हे लिहू शकता की पॅराथॉर्मोनचे फंक्शन्स काय. तर पॅराथॉर्मोन हे ब्लड आणि कॅल्शियम लेवलला मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं. आता ब्लड कॅल्शियम लेवलला मेंटेन करण्याचा अजून एक हॉर्मोन काम करतो. व्हॉट इज दॅट? थायरोकॅल्सिटोनिन. हा तुमचा इम्पॉर्टंट MCQ असू शकतो की पॅराथॉर्मोनच्या ऑपोजिट मध्ये कोणता हॉर्मोन काम करतो. तर तुमचा आन्सर काय असला पाहिजे? थायरोकॅल्सिटोनिन. हे तुमचा IMP MCQ सुद्धा आहे. सो तुम्हाला दोन्ही गोष्टी हे काय असले पाहिजे? माहिती असले पाहिजे. पॅराथॉर्मोन अँड थायरोकॅल्सिटोनिन. मग कुठे प्रेझेंट असतं? तर फॉल्स कॅप्सूल ऑफ थायरॉइड. हे सगळं बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही याच्यात लिहिलं तरी सफिशियंट असणार आहे इंट्रोडक्शन पॉइंट ऑफ व्ह्यूनी. ठीक आहे. त्यानंतर आता पेअर्स बघूया. हे टोटल किती पेअर्स असतात? तर 2 पेअर्स असतात. फर्स्ट इज द सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स आणि सेकंड इज द इन्फिरियर सेम पॅराथायरॉइड ग्लँड. आता हे जे दिसतंय तुम्हाला, दीज आर दी सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स आणि दीज आर दी इन्फिरियर पॅराथायरॉइड ग्लँड. सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्सलाच पॅराथायरॉइड 4 सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? हे त्यांचे काय नाव आहे? सिनोनिम सारखे आहे. हे लिहिणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं. हे MCQ ला सुद्धा विचारलं जाऊ शकतात. याला काय म्हणतात? पॅराथायरॉइड 4. शॉर्टकट्स तुम्ही यूज करायचे नाही, मी जरी यूज करत असले तर. आणि यालाच म्हणतात पॅराथायरॉइड 3rd. आता तुम्ही क्वेश्चन कराल ना की मॅम याला पॅराथायरॉइड 4 आणि पॅराथायरॉइड 3rd का म्हणतात? कारण दीज आर डेव्हलप्ड फ्रॉम द एंडोडर्म बट 4th pharyngeal pouch and these are developed from the endoderm but 3rd pharyngeal pouch. फक्त हे माहिती पाहिजे, बेसिक आहे की कुठून डेव्हलप होतात? तर एंडोडर्म पासून डेव्हलप होतात. पण पॅरिंजियल पाउचच्या 4th pharyngeal pouch पासून सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स डेव्हलप होतात आणि 3rd pharyngeal pouch पासून इन्फिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स डेव्हलप होतात. म्हणून त्यांचे रिस्पेक्टिव्ह नाव ठेवलेले आहेत की काय? पॅराथायरॉइड 4th आणि पॅराथायरॉइड 3rd. हे फक्त तुमच्या नॉलेजसाठी माहिती असलं तरी चालेल, लिहिलं तर वेल अँड गुड. तुम्हाला चांगले मार्क भेटणं एक्सपेक्टेडच आहे. पोझिशन्स दोघांची आय होप तुम्हाला कळलेली असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याचं लोकेशन. आता लोकेशन एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहे? तर सुपिरियर आणि इन्फिरियर 2 वेगळे पॅराथायरॉइड ग्लँड्स आहे. हे आपले कॉन्सेप्ट क्लिअर आहे. तर फर्स्ट आपण सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स बद्दल बोलू. आता जे सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स आहे ते युजुअली कॉन्स्टंट असतात. म्हणजे त्यांची प्लेसमेंट काय असते? फिक्स्ड असते. ते कुठेतरी ह्या ठिकाणी लाय करणार आहे. तर हे युजुअली कुठे लाय करतात? इन द मिडल ऑफ द पोस्टेरियर बॉर्डर ऑफ थायरॉइड ग्लँड. काय आहे इथं? हे यांची प्लेस सगळ्यात आधी सुपिरियर बद्दल बोलतोय आपण. सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स मध्ये यांची प्लेस कशी सांगितली मी? कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंट म्हणजे फिक्स्ड आहे. ह्याच ठिकाणी नॉर्मली ते प्रेझेंट असतात. पण कुठे? इन दी मिडल ऑफ दी पोस्टेरियर बॉर्डर ऑफ
थायरॉइड ग्लँड. ठीक आहे. आता इथं जर तुम्हाला डायग्राम मध्ये बघायचं असलं तरी आपण बघू शकतो. सो हे युजुअली पोस्टेरियर बॉर्डर असते थायरॉइड ग्लँडची, आपण हे कन्सिडर करू. ओके. सो पोस्टेरियर बॉर्डरच्या हे जे वरच्या ठिकाणी जे प्रेझेंट असतात मिड लाईन्समध्ये, तर ते युजुअली काय असते, आपले सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड्स प्रेझेंट असते. त्याची पोझिशन फिक्स आहे. ते मूव्ह होत नाही, चेंज होत नाही. बट आपले इन्फिरियर पॅराथायरॉइड ग्लँड जे असतात त्यांची पोझिशन खूप जास्त व्हेरिएबल आहे. काय सांगितलं मी? इन्फिरियर वाल्यांची काय आहे? पोझिशन कशी आहे? व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? तर ते कधी-कधी विदिन द थायरॉइड कॅप्सूल पण असू शकते. ते कधी-कधी आउटसाइड द थायरॉइड कॅप्सूल पण असू शकते. ते कधी-कधी एम्बेडेड इन द थायरॉइड सबस्टन्स सुद्धा असू शकते. हे 3 वेगळ्या पोझिशन्स आहे. आता जेव्हा ते विदिन द थायरॉइड कॅप्सूल असते, तेव्हा युजुअली ते लोवर पोलच्या जवळ असते. म्हणजे जसे याच्यात दाखवलेलं आहे. ते कुठे आहे बघा, लोवर पोलच्या जवळ. त्याच्यात ते क्लिअर कट दाखवलेलं आहे. पण जर ते आउट ऑफ दी थायरॉइड कॅप्सूल असले, म्हणजे बाहेरच्या बाजूला असले, तर तिथं आर्टरीज असते, इन्फिरियर थायरॉइड आर्टरी त्याच्या जस्ट अबव्ह असेल किंवा ते सबस्टन्सला एम्बेड करत असेल तर फार डीपली एम्बेड करतात. तर अशी त्यांची पोझिशन काय असते, चेंज होत असते. म्हणून आपण याला, तुम्हाला एकदम बेसिक लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार? इट कुड बी प्रेझेंट within the thyroid capsule. आता मी थायरॉइड कॅप्सूलला TC लिहिते, तसं समजून घ्या तुम्ही. आउटसाइड द थायरॉइड कॅप्सूल किंवा एम्बेडेड इनटू दी थायरॉइड सबस्टन्स, हे तुम्ही त्याची पोझिशन लिहिणं अपेक्षित आहे. एक्झॅक्ट काय आहे आपल्यालाच माहिती नाहीये, व्हेरिएबल असते म्हणून एवढं लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. सो आय होप तुम्हाला लोकेशन समजलं असेल. त्यानंतर आपल्याला बघायचंय शेप. शेप इज व्हेरी इझी. ओव्हल किंवा लेंटिफॉर्म शेपचा असतो. नॉर्मली ओव्हलच असतात. ओव्हल ऑर लेंटिफॉर्म. लेंटिफॉर्म म्हणजे काय? तर त्याला लेंटिल सारखं सांगितलं. लेंटिल म्हणजे आपल्या डाळीचे कण. जशी डाळ असते ना, तसं त्यांनी त्या आकाराचं त्याला सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी लेंटिफॉर्म सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण डिमेन्शन्स बघू. डिमेन्शन्स इज व्हेरी व्हेरी इझी. सगळ्यात आधी काय लिहायचं? लेंथ. इथं लिहायचं ब्रेथ. इथं लिहायचं थिकनेस. ठीक आहे. लेंथ लिहायचं 6 mm. ब्रेथ लिहायची 4 mm. थिकनेस लिहायची 2 mm. इझी. काहीच पाठ करण्यासारखीची गरज नाहीये. व्हेरी इझी. एकदम इझी ट्रिक आहे. लेंथ, ब्रेथ आणि थिकनेस लिहायची. 6, 4 आणि 2 लिहून टाकायचं. व्हेरी इझी. त्यानंतर वेट. वेट इज ऑल्सो अगेन व्हेरी सिम्पल. सो वेट किती असतो त्याचा? 50 मिलीग्राम ईच. म्हणजे टोटल किती असेल? जर 4 आहेत तर 200 मिलीग्राम. ओके. 50 मिलीग्राम ईच. टोटल किती आहे? 4. सो टोटल किती असणार आहे? 200 मिलीग्राम. बट एक्झाम मध्ये हा एक तुमचा इम्पॉर्टंट MCQ आहे. तुम्हाला सिंगल पॅराथायरॉइड ग्लँडचा आपण काय विचारलं जातं? वेट विचारलं जातं. आणि ऑप्शन्स मध्ये 50, 100, 200, 500 असं असते. बट सिंगल विचारलं गेलं तर नेहमी 50 mgच मार्क करून यायचंय. किंवा 50 mgच्या जागी ग्राम्स पण असू शकतं. तर त्याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आठवून ठेवायचं, पॅराथायरॉइड अगदी छोटं आहे, एकदम डाळीच्या कणासारखं. मग तेवढ्या छोट्याचं वेट किती असणार आहे? जास्तीत जास्त 50 मिलीग्राम. ओके. तर तसं तुम्हाला तिथे पाठ करणं अपेक्षित आहे. हा एक इम्पॉर्टंट MCQ सुद्धा आहे तुमच्यासाठी. ओके. सो नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया आपण. दॅट इज हिस्टोलॉजी. आता हिस्टोलॉजी म्हणजे काय? तर हिस्टोलॉजी मध्ये की त्याच्यामध्ये काय असं डिफरंट आहे, तर डिफरंट किंवा त्याचं स्ट्रक्चर इंटरनली कसं बनलेलं आहे हे बघायचं आपल्याला हिस्टोलॉजीमध्ये. तर पॅराथायरॉइड ग्लँडची हिस्टोलॉजीमध्ये आपल्याला 2 इम्पॉर्टंट सेल्स बघायचे आहेत. फर्स्ट थिंग तर कॅप्सूल बघायची आहे इथं. आता कॅप्सूल म्हणजे सगळ्यात बाहेरची कॅप्सूल ती. बट आपल्याला पॅराथायरॉइड कुठे प्रेझेंट असतात? नॉर्मली थायरॉइडच्या आतच प्रेझेंट असतात. तर थायरॉइड आणि पॅराथायरॉइडला सेपरेट करणारी एक कॅप्सूल असते. कॅप्सूल सेपरेटिंग द पॅराथायरॉइड फ्रॉम द थायरॉइड. सपोज हे आपण कॅप्सूल, इथे असेल ती कॅप्सूल, टू बी ऑनेस्ट अशी समथिंग. तर हे काय आहे? हे थायरॉइड फॉलिकल विथ कोलॉइड असेल. जे काही असेल ते थायरॉइड फॉलिकल आहे. हे जे खालचं आहे हे काय आहे? हे पॅराथायरॉइड फॉलिकल आहे किंवा पॅराथायरॉइड्स आहे. आता पॅराथायरॉइड मध्ये 2 टाइपचे प्रिन्सिपल सेल्स असतात आपल्याकडे. एक आहे प्रिन्सिपल सेल्स, दुसरा असतात ऑक्झिफिल सेल्स.
ठीक आहे. ते त्याचे नाव आहे. प्रिन्सिपल जे जे मी बोलले ते इम्पोर्टन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बोलले. इथं जो प्रिन्सिपल सांगितलेलं आहे ते त्यांनी नावानुसार सांगितलेलं आहे. सो इथं पण 2 टाइपचे सेल्स आहेत. कोणते? प्रिन्सिपल सेल्स आणि ऑक्झिफिल सेल्स. आता ते नेमके त्यांचे फंक्शन काय आणि ते काय करतात ते आपल्याला इन डिटेल थोडंसं बघायचं आहे हिस्टोलॉजीमध्ये. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत प्रिन्सिपल सेल्स बद्दल. सो प्रिन्सिपल सेल्स यांचं मेजर फंक्शन कसे असतात? हे युजुअली मोर इन नंबर असतात, म्हणजे भरपूर ठिकाणी असतात आणि हे प्लेस्ड कसे असतात? युजुअली यांच्यामध्ये कॅपिलरीचा जो ट्रान्सजेक्शन फ्लो असतो तो खूप जास्त असतो. ठीक आहे. म्हणजे यांच्यामध्ये कॅपिलरी सतत वाहत असतात. म्हणजे ब्लड सप्लाय यांच्यामध्ये कंपॅरेटिव्हली जास्त असतात आणि हे ॲसिड स्टेन केल्यावरती पेल कलरचं आपल्याला स्टेनिंग देतं. काय-काय सांगितलं मी? पहिले तर खूप जास्त असतात नंबरमध्ये. त्याच्यानंतर मी काय सांगितलं? पेल स्टेनिंग देतं. पेल स्टेनिंग न्यूक्लियाय असतं आणि दुसरं काय आणि तिसरं काय सांगितलं? यांच्यामध्ये कॅपिलरीज रन करत असतात. तेव्हा त्याला आपण सिनोसाइड पॅटर्न पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जे आपले प्रिन्सिपल सेल्स असतात ते एक इम्पोर्टंट हार्मोन सिक्रीट करतात. दॅट इज आवर मेजर हार्मोन दॅट इज कॉल्ड एज पॅराथॉर्मोन. आता पॅराथॉर्मोनचं काम काय बघितलं होतं आपण? ब्लड कॅल्शियम अँड फॉस्फरस लेव्हल्सला मेंटेन करणं. तर आता हे ब्लड कॅल्शियम अँड फॉस्फरस लेव्हल्सला कसं मेंटेन करणार आहे? एक तर ते काय करणार आहे? किडनीकडून एक्सक्रीशन काय करणार? कमी करणार. डिक्रीजेस एक्सक्रीशन ऑफ कॅल्शियम फ्रॉम द किडनीज. त्यानंतर काय करणार? इन्क्रीजेस ॲब्झॉर्प्शन ऑफ द कॅल्शियम फ्रॉम द बोन्स. त्यानंतर अजून काय करणार आहे? इन्क्रीजेस ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम द जी-आय ट्रॅक्ट. म्हणजे जे आम्ही खातोय त्याच्यातून कॅल्शियम घेणार, बोन्समधून कॅल्शियम घेणार, रिअब्झॉर्प्शन करणार आणि किडनीमधून जे कॅल्शियम बाहेर जातंय त्याला वाचवणार. तर हे काय करतोय? ब्लडमध्ये कॅल्शियमची लेव्हल काय करतोय? वाढवतोय. हे कशाचं काम आहे? मेजर फंक्शन ऑफ पॅराथॉर्मोन आहे. बट पॅराथॉर्मोन इज सिक्रीटेड बाय व्हिच टाइप ऑफ सेल्स? सो प्रिन्सिपल सेल्स. हा पण तुम्हाला MCQला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणून हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यात येत आहे. सो आपण इथं लिहून टाकूया. फर्स्ट थिंग्स काय आपण साइड बाय साइड लिहू. इथं आपण प्रिन्सिपल सेल्स बद्दल लिहू. इथं आपण ऑक्झिफिल सेल्स बद्दल लिहू. म्हणजे तुम्हाला दोन्ही साइड बाय साइड समजून जाईल. फर्स्ट काय सांगितलं होतं? दीज आर मोर इन नंबर. लिहायचं. मोर इन नंबर. सो याच्यामध्ये काय असणार आहे? दीज आर फ्यू इन नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय सांगितलं होतं? लाईट कलर, लाईट किंवा पेल ॲसिडिक स्टेनिंग देत होतं. ॲसिडिक स्टेनिंग न्यूक्लियाय. आणि हे काय करतं? डार्क स्टेनिंग न्यूक्लियाय. डार्कली स्टेन्ड न्यूक्लियाय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी इथं काय सांगितलं होतं? कॅपिलरीज प्रेझेंट. इथं ॲज सच असं काही कॅपिलरीज बद्दल नाही सांगितलेलं आहे त्यांनी. बट असंच लिहू शकता तुम्ही की हे स्मॉल ग्रुप्समध्ये प्रेझेंट असतात. प्रेझेंट इन स्मॉल ग्रुप्स. त्याच्यानंतर याच्यातला मेजर हार्मोन कोणता होता? हा होता पॅराथॉर्मोन. आणि मग तुम्ही फर्दर पॅराथॉर्मोनचे फंक्शन्स लिहू शकता, की तो काय-काय काम करतो जे मी 3 सांगितले. कॅल्शियम रिअब्झॉर्प्शन फ्रॉम बोन्स, डिक्रीज इन कॅल्शियम एक्सक्रीशन फ्रॉम किडनीज अँड कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन फ्रॉम जी-आय ट्रॅक्ट. हे तुम्ही पॅराथॉर्मोनच्या अंडर लिहू शकता. आणि इथं तुम्ही काय लिहिणार आहे? इट इन्क्रीजेस नंबर ऑफ these increases with age. याचं असं काही ॲज सच फंक्शन पर्टिक्युलरली हार्मोन रिलेटेड सांगितलं नाहीये. सो इथं तुम्हाला काही विशेष पाठ करण्याची गरज नाहीये ऑक्झिफिलच्या अंडर. तर आय होप तुम्हाला हे 2 टाइप ऑफ सेल्स समजले असतील. ईझी आहेत, काही टफ नाहीये. मेजर तुम्हाला एक्सप्लेन करताना प्रिन्सिपल सेल्सच एक्सप्लेन करावा लागणार आहे. त्यानंतर विल कम बॅक टू आवर ब्लड सप्लाय. ब्लड सप्लाय युजुअली इन्फिरियर थायरॉइड आर्टरी करते. बट कधी-कधी ॲनास्टोमोसिस असतो. म्हणजे ज्याच्यात सुपिरियर आणि इन्फिरियर थायरॉइड आर्टरीज टुगेदर येतात. तर हा जो ॲनास्टोमोसिस असतो हा सुद्धा कधी-कधी ब्लड सप्लाय करतो. सो इथे लिहिताना तुम्ही काय लिहिणार आहे? इन्फिरियर थायरॉइड आर्टरीज. इथे लिहिताना तुम्ही काय लिहिणार आहे? इन्फिरियर थायरॉइड आर्टरी आणि त्यानंतर ॲनास्टोमोसिस ऑफ सुपिरियर अँड इन्फिरियर थायरॉइड आर्टरी.
सो हे झालं आपला ब्लड सप्लाय. याच्या दोन्ही पॉइंट्स नाही जरी आठवले तरी नुसतं इन्फिरियर थायरॉइड आर्टरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. सो यू डोंट हॅव टू वरी सो मच. नेक्स्ट आपण बघूया वेनस ड्रेनेज, लिम्फॅटिक सिस्टम अँड नर्व सप्लाय अँड क्लिनिकल ॲस्पेक्ट. सो इथं आपण डायरेक्टली बघून घेऊया. फर्स्ट थिंग्स आहे वेनस ड्रेनेज. वेनस ड्रेनेजमध्ये आपल्याला 3 टाइप ऑफ थायरॉइड वेन सांगितलेले आहे. सुपिरियर, मिडल अँड इन्फिरियर थायरॉइड वेन्स असतात. ते तिन्ही आपण इथं लिहू शकतो. काय काय लिहायचंय? सुपिरियर, मिडल अँड इन्फिरियर थायरॉइड वेन्स. त्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये प्री ट्रकियल अँड प्री लॅरिंजियल लिम्फ नोड्स लिहू शकता तुम्ही. प्री ट्रकियल अँड प्री लॅरिंजियल लिम्फ नोड्स. त्यानंतर नर्व सप्लाय. नर्व सप्लायमध्ये आपण काय काय लिहू शकतो? आता इट डिपेंड्स. युजुअली मिडल आणि सुपिरियर सर्व्हायकल गँग्लिओनच याचा सप्लाय फिनिश करून टाकतं नर्व सप्लायचा. जरी तुम्हाला मिडल आणि सुपिरियर नाही आठवत तरी नुसतं सर्व्हायकल गँग्लिओन लिहिलेलंही चालेल. बट ते पॉइंट तरी मेन्शन तुम्ही इथं करायचं आहे. काय इथं लिहायचंय? सुपिरियर अँड मिडल सर्व्हायकल गँग्लिओन. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आता क्लिनिकल ॲस्पेक्ट 2च आहे. ॲक्चुअली अजून एक ॲड होऊ शकतो यात, कार्सिनोमा ऑफ पॅराथॉर्मोन. बट ते खूप रेअर आहे, लवकर होत नाही. जर थायरॉइडचा कार्सिनोमा झाला तरच तो पॅराथायरॉइडकडे शिफ्ट होत जातो. बट नॉर्मली डायरेक्ट पॅराथायरॉइडचा कार्सिनोमा होत नाही. सो क्लिनिकल ॲस्पेक्टमध्ये हायपर पॅराथायरॉइडिझम आणि हायपोपॅराथायरॉइडिझम होतं. आता हे कशामुळे? वन ऑफ द कॉजेस कुड बी कार्सिनोमा, ज्याच्यामध्ये एक्सेसिव्ह सिक्रिशन झालं तर हायपर पॅराथायरॉइडिझम म्हणू आणि इन्सफिशियंट सिक्रिशन झालं तर हायपोपॅराथायरॉइडिझम म्हणू. एवढं तुम्हाला कळलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची गरज नाहीये. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. बट बिकॉज इट इज वन ऑफ द मेजर इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज टू बी स्टडीड फॉर युअर SCQ. आता आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया, म्हणजे आपल्याला पूर्ण कॉन्सेप्ट एकदा क्विक रिवाइज होईल अँड देन विल रॅप अप. सो फर्स्ट सगळ्यात आधी आपण काय बघितलं होतं? इंट्रोडक्शन बघितलं होतं. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला जेवढं माहिती आहे पॅराथायरॉइड हार्मोनबद्दल किंवा पॅराथायरॉइड ग्लँड्सबद्दल सगळं लिहायचं. लोकेशन लिहायची, इट इज अ पेड एंडोक्राइन लिहायचं, कुठं प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ द नेक आहे, ॲट द पोस्टिरियर बॉर्डर ऑफ थायरॉइड आहे, परत किती ग्लँड्स आहे, 4 ग्लँड्स आहे इन टोटल, 2 पेअर्स असतात हे लिहिलं तरी चालेल. हार्मोन कोणता सिक्रीट करतो? पॅराथॉर्मोन सिक्रीट करतो. काय फंक्शन आहे ते लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे इथं इंट्रोडक्शनमध्ये. कमीत कमी 4-5 लाईन तुम्ही इथंच लिहा, म्हणजे त्यांना समजून जाईल की तुम्हाला पॅराथायरॉइड ग्लँडबद्दल नॉलेज आहे. ठीक आहे. त्यानंतर पेअर्स. किती पेअर्स सांगितले मी? 2 पेअर्स. सुपिरियर आणि इन्फिरियर. सुपिरियरमध्ये 2, इन्फिरियरमध्ये 2 असे एकूण किती असतात? 4. सुपिरियरलाच दुसरं नाव पॅराथायरॉइड 4. इन्फिरियरला दुसरं नाव पॅराथायरॉइड 3rd. का? कारण एंडोडर्मच्या फॉर्मेशनच्या 4th फॅरेंजियल पाऊचपासून जे डेव्हलप झालेले होते ते सुपिरियर आणि जे 3rd फॅरेंजियल पाऊचपासून डेव्हलप झालेले होते ते इन्फिरियर. ठीक आहे. त्यानंतर लोकेशनमध्ये काय सांगितले होते? सुपिरियर कशी आहेत? स्टेबल आहेत, कॉन्स्टंट आहेत, त्यांची जागा फिक्स आहे. पोस्टेरियर बॉर्डरच्या मिडलमध्ये ते प्रेझेंट असतात. बट जे आपले इन्फिरियर होते त्यांची जागा कशी होती? व्हेरिएबल होती. ते इथं कुठेही मूव्ह होऊ शकतात. नॉर्मली कुठे असतात? आउट ऑफ द कॅप्सूल, इनसाइड द कॅप्सूल ऑर एम्बेडेड इन द सबस्टन्स ऑफ थायरॉइड. एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. शेप कसा असतं? ओव्हल किंवा लेंटिफॉर्म. डिमेन्शन्समध्ये लेंथ, ब्रेथ आणि थिकनेस लिहायची. मग काय? 6 mm, 4 mm, 2 mm हे लिहून टाकायचं. इझी. वेट किती सांगितलं? 50 मिलीग्राम ईच. टोटल किती? 200 मिलीग्राम. त्यानंतर हिस्टोलॉजीमध्ये 2 टाइपचे सेल सांगितले होते. प्रिन्सिपल सेल्स अँड ऑक्झिफिल सेल. प्रिन्सिपल सेल्स कोणता हार्मोन सिक्रीट करतात? पॅराथॉर्मोन. त्याच्यानंतर त्याची डिटेल लिहू शकता तुम्ही किंवा तुम्ही हे पण लिहू शकता हिस्टोलॉजीमध्ये अजून डिटेलमध्ये की काय सांगितलं होतं? दीज आर फ्यू इन नंबर, दीज आर मोर इन नंबर. बरोबर? प्रिन्सिपल मोर होतात आणि ऑक्झिफिल फ्यू असतात. ऑक्झिफिल डार्क कलरचे स्टेन्स देतात, प्रिन्सिपल लाईट कलरचे स्टेन्स देतात. ऑक्झिफिल विथ
एज इन्क्रीज होत जातात. प्रिन्सिपलबद्दल असं काही स्पेसिफिक सांगितलेलं नाहीये. ऑक्झिफिलचं स्पेसिफिक हार्मोन सांगितलेलं नाहीये. ते सगळं तुम्हाला इथं लिहिणं अपेक्षित आहे. ब्लड सप्लायमध्ये काय सांगितलं होतं, नॉर्मली इन्फिरियर थायरॉइड हा आर्टरी, बट कधी-कधी काय होतं, की ॲनास्टोमोसिस जे असते सुपिरियर अँड इन्फिरियर थायरॉइड आर्टरी ते सुद्धा इथं करू शकते. व्हेनस ड्रेनेजमध्ये सुपिरियर, मिडल अँड इन्फिरियर थायरॉइड वेन. लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये प्री ट्रकियल अँड प्री लॅरिंजियल लिम्फ नोड. त्यानंतर नर्व्ह सप्लायमध्ये मिडल अँड सुपिरियर सर्व्हायकल गॅंग्लियॉन आणि क्लिनिकल ॲस्पेक्टमध्ये हायपर पॅराथायरॉइडिझम, हायपोपॅराथायरॉइडिझम. हे एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. मी परत सांगते, एक इम्पोर्टंट एस-सी-क्यू आहे. एव्हरीवन हॅज टू स्टडी अबाउट दिस. फॉर मोर सच युजफुल कंटेंट तुम्ही आम्हाला YouTubeवर आणि Instagramवर फॉलो करू शकतात. जे काही लिंक्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक यू.